जलसंधारण विभागाच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, दुसरे आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि सर्व मंत्रिमंडळातल्या सदस्यांकडून आणि खास करून कॅबिनेटमध्ये एल निनो बाबत चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खरं तर जलसंपदा विभाग असेल किंवा मृद व जलसंधारण विभाग असेल किंवा इतर संबंधित विभाग असेल यांना एक कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना कॅबिनेटच्या मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये मृद व जलसंधारण विभाग ज्या पद्धतीनं काम करणार आहे किंवा नवीन आराखडा तयार करणार आहे त्यासाठी प्रत्येक राज्यातल्या जिल्ह्यामध्ये खास करून जिथे नेहमी कायम दुष्काळ राहिलेला आहे, म्हणजे सरासरी पाऊस जो कमी पडतो त्या जिल्ह्यामध्ये खास करून एक वेगळ्या पद्धतीचा आराखडा तयार करण्याच्या संदर्भात आजची माझी प्रशासनासोबत बैठक आहे आणि ती बैठक झाल्यानंतर मी आपल्या लातूर जिल्ह्यातल्या सर्व अधिकाऱ्यांना आराखडा बनवण्याचा निर्देश देणार आहे. आणि या आराखड्यामध्ये आज जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वेगवेगळे स्तरावरचे कामं आम्ही घेणार आहोत. जसं आपण पाहिलं असेल की पाणलोट क्षेत्र विकसित करण्याच्या संदर्भात माथा ते पायथा म्हणजे पाणी कुठेतरी जमिनीत भूगर्भामध्ये मुरलं पाहिजे यासाठी जलयुक्त शिवार योजना ही राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्र भाऊ फडणवीस मुख्यमंत्री होते सुरुवातीला तेव्हा त्यांनी जलयुक्त शिवार ही योजना राबवली. नंतर टप्पा 2, आता आज परत 3रा. तसंच पाणलोट विकास कार्यक्रमामध्ये सुद्धा आता केंद्र सरकारकडून जवळपास 40,000 हेक्टरवर राज्यभरात काम आम्ही करणार आहोत. त्याच्यासाठी वेगवेगळ्या एनजीओना सोबत आम्ही घेणार आहोत. आणि आज आपण पाहतो की डीप सीसीटी असेल किंवा ग्रामीण स्ट्रक्चरचे बंधारे असतील, नाला खोलीकरण असतील, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार मधला गाळ काढून धरणं मोठ्या प्रमाणात त्याचा पाणी साठाही वापरणं आणि तो गाळ शेतकऱ्यांना देणं या संदर्भात सुद्धा मृद व जलसंधारण विभागाचाच कार्यक्रम चालू आहे. त्याच पद्धतीने नवीन बंधारे असेल किंवा राज्यभरामध्ये जे काही आमचे स्ट्रक्चर आहे त्याचं आम्ही MRSCAP कडून सर्वे करून घेतलेला आहे. 15,000 स्ट्रक्चर जे आमचे आहेत राज्यभरात त्या सर्व स्ट्रक्चरची स्थिती काय आहे आणि त्या स्ट्रक्चरला दुरुस्तीची गरज आहे का, ती दुरुस्तीचा कार्यक्रम आम्ही सोबत घेणार आहोत. नवीन बंधारे कुठे बांधता येतात, नवीन तलाव पाझर तलाव कुठे करता येतात, नवीन डॅम कुठे करता येते यासाठी आता याची कार्यक्षेत्र वाढवून म्हणजे आतापर्यंत मृद व जलसंधारण विभाग हे फक्त 600 हेक्टरच्या आतमध्ये कामं करायचा. 600 हेक्टर पर्यंत धरणं बांधणं, धरणाची दुरुस्ती करणं, पण आता हे क्षेत्र सुद्धा आम्ही वाढवणार आहोत. इव्हन मृद व जलसंधारण विभागाची निर्मिती झाल्यानंतर कधीच या विभागाचं आकृती बंद झाला नव्हता. म्हणजे सुरुवातीला आकृती बंद झाला होता. आता जवळपास 10,000 नवीन कर्मचारी मृद व जलसंधारण विभागामध्ये भरतीच्या संदर्भात आम्हाला कॅबिनेटनी परवानगी दिलेली आहे. त्याचं सुद्धा आराखडा खरं तर आकृती बंद आराखडा आम्ही आता कॅबिनेटला समोर आणणार आहोत. आणि आतापर्यंत फक्त टेक्निकल काम करणारे पद आम्ही भरत होतो, पण आता सोबत जे कृषी विभाग काम करत होता त्या धर्तीवर आम्ही आता कृषीचेच जे पद BSc आहेत म्हणजे मृदचं काम करणारी यंत्रणा सुद्धा मृद व जलसंधारण विभागाची स्वतःची असली पाहिजे या दृष्टीनं आम्ही आता ही भरती करणार आहोत. आणि म्हणून आता जे काही 10,000 पद आम्ही भरणार आहोत राज्यामध्ये त्याच्यात 40% पद हे कृषीशी संबंधित, जमिनीशी संबंधित BSc किंवा ऍग्री असे लोक आम्ही घेणार आहोत आणि 60% लोक आम्ही टेक्निकल जे आहेत सिव्हिल इंजिनियर त्या धर्तीवर घेणार आहोत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचा आता मी सर्वच सांगणार नाही, जे काही हवामानाबद्दल सध्या बदल झालेला आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्राची सध्याची स्थिती, त्याची आकडेवारी, त्याच्यात अनेक विभागाचं आता आम्ही सर्व मी काही म्हणणार नाही पण अधिकाऱ्यांना सूचना देणार आहे की याच्यामध्ये
भूजल संकट जे महाराष्ट्रामध्ये होतं, म्हणजे आज 76 पैकी 70 तालुक्यामध्ये भूजल पातळी ही 2 मीटर पेक्षा जास्त खाली खोल गेलेली आहे. आणि म्हणून आता जे पीक पद्धती सुद्धा आपल्या आहेत, त्या पीक पद्धतीमध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीचं, कशा पद्धतीचं वापर करायचा हे सुद्धा अभ्यास करून सजेशन आम्ही देणार आहोत. अनेक नद्या ह्या प्रदूषणामध्ये धोकादायक पातळी आहे किंवा नवीन प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या नद्या आहेत, नाले आहेत, त्यांची काय स्थिती आहे हे सुद्धा आम्ही पाहणार आहोत. त्यामध्ये डोंगराळ भागामध्ये खास करून कशा पद्धतीनं कोणते उपचार घ्यावा लागेल, त्याच्यानंतर जलयुक्त शिवारमध्ये सुद्धा पाणी अडवणं आणि भूजलचं पुनर्भरण करणं हेच आतापर्यंत काम होतं. पण याच्यासोबत आता वेगवेगळ्या स्थिर पद्धतीचे काम, म्हणजे दीर्घकालीन काम उपाययोजना काय करायच्या आणि अल्पकालीन उपाययोजना काय करायच्या, याचे 2 टप्पे आम्ही आता पाडणार आहोत. हम्म. हो हो. हम्म. हम्म. तर तेच म्हणत आहो ना मी, की जलयुक्त शिवारचा टप्पा 1, टप्पा 2, आता टप्पा 3 सुद्धा आम्ही आणतो आहे. आणि ह्या सर्व गोष्टीचा त्याच्यामध्ये विचार करण्यासाठीच आम्ही जिल्ह्यात मला फिरायला सांगितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी. आराखडा बनवायला सांगितलेला आहे आणि त्या पद्धतीनं आराखडा आज आमचे जे कार्यक्रम सुरू आहे, जसं जलयुक्तचे सुद्धा कार्यक्रम चालू आहे. जिल्हाधिकारी आणि एक समिती आहे, ती समिती काम करते आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारची सुद्धा आम्ही प्रत्येक जिल्ह्याला 20-20 कोटी रुपये पूर्वी दिले होते. त्यांनीच आराखडा बनवायचा, त्यांनीच कार्यक्रम राबवायचा. त्यासोबत आता अनेक गोष्टी आहेत. नाला सर्वेकरणाच्या संदर्भात, नवीन बंधाऱ्याच्या संदर्भात, नवीन स्ट्रक्चर जे आहेत कुठे घ्यायचे, जुन्या स्ट्रक्चरची कुठे दुरुस्ती करायची, तलावाचं साठवण तलाव करायचं. तर ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहे. थेंबन थेंब थांबवण्याच्या दृष्टीनेच नियोजन चालू आहे. आता बोलण्यापेक्षा थोड्या काळामध्ये तुम्हाला दिसेल. आणि म्हणून मी आता तुमच्या माध्यमातून पत्रकार बंधूंना सुद्धा मी विनंती करणार आहे, आवाहन करणार आहे, की लोक सहभागातूनच हा सर्व कार्यक्रम होणार आहे. आता एल निनो तर आहेच, परंतु वेगवेगळ्या एनजीओना आम्ही आता आवाहन करत आहे. याच्यापूर्वी जैन संघटना असेल, पाणी फाउंडेशन असेल, नाम फाउंडेशन असेल किंवा वेगवेगळ्या एनजीओ आमच्यासोबत काम करायच्या. श्री श्री रविशंकरची आर्ट ऑफ लिव्हिंगची संस्था असेल, तर अशा वेगवेगळ्या एनजीओना सुद्धा आम्ही सोबत घेतलेल्या आहे. त्याच पद्धतीनं जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळे एनजीओ, त्यांना सुद्धा आम्ही आता सोबत घेण्याचं ठरवलेलं आहे. त्यांना सुद्धा आम्ही सरकारच्या वतीनं जी काही मदत आमची शक्य आहे ती मदत देऊ, त्यांचं सुद्धा मदत घेऊ. त्याच पद्धतीनं लोकसहभाग कसा वाढेल, पत्रकारांच्या सुद्धा अपेक्षा, आमच्या पत्रकारांकडून सुद्धा अपेक्षा आहे की जनजागृती कशा पद्धतीनं करणं, पाण्याचं महत्व कशा पद्धतीनं पटवून देणं आणि अशा सर्व यशोगाथा असतील, चांगल्या बाबी. आता जसं अभिमन्यू पवार साहेबांनी 7 गावं परिपूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे. तर मी विभागाचा मंत्री म्हणून त्यांना आश्वस्त केलं की या 7ही गावामध्ये आम्ही जलसंधारण विभागामार्फत आढावा म्हणजे आराखडा तयार करू आणि त्या आराखड्याला आम्ही मंजुरी देऊ. पण इतर विभागाने सुद्धा त्याच्यामध्ये सोबत येणं महत्वाचं आहे, तेही त्यांना सांगितलं मी. नाही, असं होऊच शकत नाही की जलयुक्त शिवार योजना फक्त एकाच औषध तालुक्यात आहे, असं होऊ शकत नाही. मी जिल्हे म्हणजे आता सन्माननीय आमदार महोदयांनी आग्रह केला माझ्या मतदारसंघात या म्हणून तिथे जाऊन आलो. परंतु आता बैठक आहे, पूर्ण जिल्ह्याचीच माहिती आणि त्याच्यावर चर्चा मी करणार आहे, जाणून घेणार आहे आणि ज्या सूचना प्रशासनाला द्यायच्या आहेत त्याही देणार आहेत, निर्देश देणार आहेत. नवीन कामाबद्दल त्यांच्याही अपेक्षा समजून घेणार आहेत. प्रशासनातले आज जल
महामंडळाचे पैसे पहा, तसं राज्य सरकार हे काही पैसे जेव्हा काम मंजूर करते, कामाची वर्क ऑर्डर देते, काम होते, त्याचे टप्प्याटप्प्याने बिल देत आहोत आम्ही. जवळपास 1400 कोटी रुपये आम्ही याच्यापूर्वी मार्चच्या अगोदर पैसे दिले. आता सुद्धा 300 कोटी रुपये दिले. आता सुद्धा 500 कोटी रुपयाचं नाला खोलीकरण आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार याच्यासाठी पैसे तरतूद केलेले आहेत. अजून आवश्यकता असेल तर आम्हाला कुठेही पैशाची अडचण नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मृद व जलसंधारण विभागाला आवश्यक असलेला पूर्ण निधी देण्याचं काम आम्ही करू आणि तशा सूचना त्यांनी वित्त विभागाला दिलेल्या आहेत. सरकारच्या वतीने सहभाग आणि उद्योगपतींपासून आव्हान करण्यात आलं, सपोर्ट देखील तुम्हाला केला. परंतु धारीचे जे सुपरवायझर आहेत आपल्या जलसंधारण विभागाचे वारंवार भ्रष्टाचाराच्या मोठा प्रमाणात झालेला आहे. त्या संदर्भात आपण काही अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या बद्दल किंवा अनियमिततेबद्दल काही तक्रारी स्पेसिफिक असेल तर त्याची चौकशी करून दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई सुद्धा करण्याची भूमिका आमची आहे. मधल्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर मधून तक्रारी आल्या होत्या. आम्ही अनेकांवर FIR दाखल केला. आता अनेक ठिकाणी अनियमितता झालेली आहे, गैरव्यवहार झालेला आहे, विधिमंडळात चर्चा झाली आहे. तेव्हा मंत्री म्हणून SIT मी नेमणूक केली आणि SIT मार्फत ज्या ज्या प्रकल्पाचं लोकांनी तक्रारी केल्या, आमदारांनी तिथे SIT मार्फत चौकशीची सुद्धा भूमिका मी घेतलेली आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडून काही असेल असं लातूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे तर तात्काळ चौकशी करून मला द्या तुम्ही. लातूर जिल्ह्यातील जलसंधारण अधिकारी मी आता आढावा बैठक घेत आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगेन, कारण आमच्या बऱ्याच योजनेचे अध्यक्ष हे जिल्हा अधिकारी आहेत. म्हणून जिल्हाधिकाऱ्याला मी सांगतो की आपण पत्रकाराशी संवाद साधावा. या जिल्ह्यामध्ये मृद व जलसंधारण विभागाच्या मार्फत ज्या ज्या गोष्टी चालू आहेत त्याची परिपूर्ण कल्पना पत्रकारांना द्यावी, अशा पद्धतीचा आदेश मी आता जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आता शिवसेना पक्षप्रमुख किंवा शिवसेनाचे आमचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे धडाक्यानं पूर्ण नवीन नवीन निर्णय घेत आहेत. ते राज्य मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी कसं काम केलं त्याला प्रभावित होऊन अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहे. आपण पाहिलं असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा माजी आमदार, माजी मंत्री नारायण पाटील हे शिवसेनेमध्ये आलेले आहेत आणि आता विनायकराव पाटील हे आलेले आहेत. तर असे अनेक लोक येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसतील शिवसेनेमध्ये आलेले. आणि आज जी काही शिवसेनेची बैठक मी घेतली त्याच्यामध्ये मतदार निरीक्षण जे सध्या कार्यक्रम चालू आहे SIR त्याच्या संदर्भात मी आढावा घेतला आणि त्या संदर्भात सूचना केलेली आहे. शिवसेनेमध्ये मला तरी असं वाटते कुठेही गटबाजी नाही. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचारानं काम करणारे आम्ही सर्व शिवसैनिक आहे. या पक्षामध्ये आमचे मुख्य नेते नेहमी सांगतात, कोणी नेता नाही, कोणी कार्यकर्ता नाही, सर्वच आम्ही एका विचाराने प्रेरित होऊन शिवसेना वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची मजबूत करण्यासाठी एकत्र आलो आहे. आणि मला विश्वास आहे की लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचं भवितव्य हे अतिशय चांगलं आहे. तुम्ही पहा की येणाऱ्या काळामध्ये शिवसेना इथे मजबूत होईल. अजिबात अशी गटबाजी नाही. विनायकराव आता सध्या नवीन आलेले आहेत. माननीय उपमुख्यमंत्री, राज्याचे आमचे नेते हे थोड्या दिवसात लातूरमध्ये येणार आहेत आणि एक अजून मोठा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. तेव्हा अजून सविस्तर तुम्हाला सर्व जिल्ह्यातलं कोण कोण शिवसेनेमध्ये आले हे दिसतील. सोशल माध्यमात सध्या एक मेसेज करतो की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्यावेळेस बलात्काराची केस जास्त प्रमाणात व्हायरल होते. तर एकनाथ शिंदेचं काम आणि देवेंद्र फडणवीसचं काम याच्यात काही तफावत जाणवते? अजिबात नाही. असं आता एकनाथ शिंदे साहेब होते तेव्हा त्यांनी धडाक्यानं निर्णय घेतला. अनेक निर्णय त्यांनी घेतले, 500च्या वर निर्णय त्या काळामध्ये कमी कालावधीत त्यांनी घेतले आणि ते लोकप्रिय सुद्धा झाले.
आणि आता सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा चांगलं काम करत आहे. महायुती म्हणून आम्ही सोबत आहे आणि खरं तर हे राज्य प्रगतीपथावर नेण्याच्या दृष्टीनं कुठेही आम्ही मागं नाही. सर्वजण प्रयत्न करत आहे आणि राज्यातल्या जनतेला सुद्धा चांगलं या ठिकाणी काम करून दाखवण्याची आमची तयारी आहे. धन्यवाद.